प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 3 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर बयोने विशालला सांगितलंय की शुभमकरांना चक्कर येत होती. आता ही गोष्ट जरा सिरियस आहे असं विशाल तिला सांगतोय आणि त्यांच्या गोळ्यांचे ओव्हरडोस झाले नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे असंही तो तिला सांगतोय. पण आता इकडे रमाकांत शुभमकरांच्याच त्या डुप्लिकेट ज्या काय गोळ्या आणल्यात ना त्या कपाटात लपवत असतो. लपवता लपवता त्या गोळ्या पडतात खाली. आता सुमनचं बारीक लक्ष असतं या रमाकांतकडे. तर रमाकांत त्या गोळ्या पटकन उचलतो. सुमन विचार करते की बयोने सांगितलं होतं तिला कुठलीही गोष्ट असली ना तरी त्याकडे बारीक लक्ष ठेव. आणि आता तिला तेही आठवतं की दादाच्या गोळ्या या म्हणजे यांच्याकडे आहेत, पण हे त्या गोळ्या कपाटात का ठेवताय असा प्रश्न सुमनला पडलाय. तेव्हा सुमन दाखवत नाही की तिच्या लक्षात आलंय म्हणून. ती म्हणते रमाकांतला, हां काय करताय तुम्ही, काम करताय का? मग रमाकांत म्हणतो, तू काय बटणं लावतेस का? नाही, चांगली लावा बटणं, नीट लावा बाई, काळजी घे, हाताला लागू देऊ नकोस. म्हणजे जसं काही याच्या हातनं काही घडलंच नाहीये असं तो सुमनला दाखवायचा प्रयत्न करतोय रमाकांत. पण सुमनने हे सगळं बरोबर हेरलंय आणि तिच्या लक्षात आलंय की बयोने जे काही सांगितलं त्याकडे बारीक लक्ष ठेवावेच लागेल. पण आता पुढे आपण बघतोय की विशाल जेव्हा बयोशी बोलत असतो तेव्हा ह्या अंकिताने ऐकलेलं असतं आणि ती त्या इराकडे जाऊन चहाडी करते. तेवढ्यात बयो तिच्या बाजूने क्रॉस होत असते. मग इरा उगाचच बयोला काहीतरी जेलस फील व्हावं म्हणून बडबडत असते, आज मी विशालबरोबर कॉफी प्यायला गेले, ती कॉफी ना 300 रुपयाची होती, पण तुला काय ना, तुला थोडीच अफोर्डेबल आहे ती. इरा जे काय बडबडत होती ना ते सगळं बयोच्या डोक्यावरनं जात होतं. पण आता इरा उगाचच तिला काहीतरी बोलायचं म्हणून बोलली असं म्हणायला हरकत नाही. आणि सॉरी प्रेक्षकांनो, कालच्या भागाचा रिव्ह्यू मला देता आला नाही. खूप अडचण असली ना तरच मी रिव्ह्यू स्किप करते, नाहीतर मी तुम्हाला नक्की देते. पण काल काही विशेष त्यांनी दाखवलं नव्हतं. तर आता पुढे आपण बघतोय की सुमनने बयोला त्या रमाकांतने औषधं खाली पाडले वगैरे त्याबद्दल सगळं सांगते. त्यामुळे बयोच्या मनामध्ये आता पुन्हा जास्ती डाऊट आलाय की नक्की यांचा काहीतरी झोल सुरू आहे. तर आता बयोने काय केलंय की हे सगळं ती विशालला सांगू इच्छिते, पण विशाल बिझी असतो म्हणून तिने एका चिठ्ठीवर लिहिले की मला तुम्हाला भेटायचं. आणि ती चिठ्ठी एका पिऊन कर्वे त्या विशालपर्यंत पोहोचवली. आता विशाल कामात असतो, तो म्हणतो मी नंतर बघ. ही इरा का मध्ये मध्ये बोलत असते ते मला कळलंच नाही. अहो दादा, त्यांना नाही बघायचंय ना, तुम्ही ठेवून द्या ना बाजूला, त्यांना नाही बघायचंय. तेव्हा शेवटी विशाल म्हणतो राहू द्या, इकडे मी बघतो. आणि आता तो बयोचा निरोप त्या फाईलमध्ये वाचतो आणि लगेच तातडीने बाहेर येऊन बयोला भेटतो. आता बयो त्याला काय म्हणते की आत्याने मला फोन केला होता, रमाकांत काकांकडे गोळ्या आहेत, आता आपल्याला त्या गोळ्या तपासायला हव्या. मग विशाल म्हणतो कसं करायचं, काय करायचं? बयो म्हणते ते मी बघते. तर मग आता हे सगळं हिलाच बघायचं होतं तर त्या विशालच्या कानावर कशाला घातलं बरं? उगाचच त्याच्या डोक्याला टेन्शन. नाही म्हणजे हे ती मेसेज करूनही त्याला सांगू शकली असती ना. असो, पण आता ती बाहेर येऊन पुन्हा शुभमकरांना फोन करते आणि विचारतीये त्यांना बरं वाटतंय का, गोळी तर नाही ना घेतली, एखादी चक्कर नाही येते ना? मग शुभमकर म्हणतात अगं हो सरू, मी पण एक डॉक्टर आहे, तू इतकं टेन्शन का घेतेयस? मग ती बयो म्हणते नाही नाही डॉक्टर, काय ना सकाळी तुम्हाला चक्कर येत होत्या ना म्हणून विचारतीये. मग ते डॉक्टर म्हणतात तू कुठे आहेस? मग ती म्हणते मी एका घरी कामाला आली आहे, मी येतेच घरी नंतर थोड्या वेळाने. मग शुभमकर म्हणतात बरं ये हां लवकर. आता ही सुमन वाट बघत असते बयोची आणि आता दोघींचं बोलणं सुरू आहे आत्या भाचीचं. बयो म्हणत असते आत्या, आता आपल्याला काही करून त्या गोळ्या बघावं लागतील. सुमन म्हणते अगं पण यांच्या पॅन्टीला असते ना चाबी. बयो म्हणते माहिती आहे मला, ते गावापासून त्यांची तशीच सवय आहे रमाकांत काकाची. पण आत्या आपल्याला बाबांसाठी हे करावंच लागणार आहे, आपल्याला ती चाबी काढावं लागेल आणि त्या गोळ्या तपासाव्या लागतील. सुमन म्हणते अगं आधीच त्यांनी मला कुर्ले करायला सांगितलेत, माझ्या मागे खूप काम आहेत, चल आपण चहा घेता घेता बोलूया. बयो म्हणते अगं आत्या, तुला कळतंय का काही, कुर्ला करायला सांगितलं म्हणजे त्यांना आज दारू प्यायची आहे, म्हणजे आपण आज आपलं काम करू शकतो. मग आता ही सुमन म्हणते हो तुझं बरोबर आहे ग, पण काही झालं तर? तेव्हा बयो तिला इमोशनल करते, अगं आत्या आपल्याला बाबांसाठी हे करावं लागेल ग. तेव्हा सुमन पण एका पायावर तयार होते. ती म्हणते मी माझ्या दादासाठी जीव पण देऊ शकते. खरं तर या मालिकेमध्ये पूर्ण मालिकेमध्ये कोणी प्युअर कॅरेक्टर असेल ना तर ते म्हणजे खरंच सुमनचं आहे. मग बयो म्हणते हो आत्या, पण तुला काळजी घ्यावी लागेल स्वतःची, काकांच्या लक्षात नाही आलं पाहिजे हे सगळं. सुमन म्हणते तू नको टेन्शन घेऊ, मी बरोबर सगळं करेल. या हडळीला आणि या मुंजाला आता चांगली धडा शिकवते बघ मी. तर आता पुढे आपण पाहतोय बयो काम करत असते किचनमध्ये. आरो बयो बयो म्हणत ओरडत येतो. तर आता ती म्हणते अरे दादा बयो नको म्हणूस ना, सरू म्हण ना. आरव म्हणतो अरे माझ्या लक्षातच राहत नाही ग, आता मी कसा विसरू तू बयो आहे म्हणून, मला ना नोट्स हवे होते. मग आता बयो त्याला नोट्स द्यायला लागते. तेवढं शुभमकर बघतात बयोच्या हातातले नोट्स आणि ते त्यांच्या हातात घेऊन बघतात. तर ते मेडिकलचे नोट्स असतात आणि ते विचारतात बयोला की हे नोट्स तुझ्याकडे कसे काय आले ग सरू? आता बयोला काही कळे ना काय उत्तर द्यावं. मग आरव बाजू सांभाळून घेतो. तो म्हणतो अरे बाबा, ते ना तिला कळलंच नाही काय आहे, ती रद्दीमध्ये टाकत होती, मग मला दाखवलं तिने म्हणून मी तिला सांगितलं की अगं महत्त्वाचं आहे माझं आहे म्हणून ती मला देत होती. आता लगेच बयो पण म्हणते हो डॉक्टर तेच ते.
मग आता डॉक्टर म्हणतात, अच्छा असं झालंय होय, पण काय गं कोणाचे आहेत रे आरव ते नोट्स, बघू बरं. आता ते बघतात आणि म्हणतात, अक्षर किती छान आहे ना. आरव म्हणतो, हो अरे बाबा माझ्या मित्राचे आहे, बरंच चला मी अभ्यासाला जातो. आरव तिथून निघून जातो. मग येते इरा. मग डॉक्टर म्हणतात, अगं इरा तू आणि सरू शॉपिंगला जाणार होत्या ना, काय झालं त्याचं. आता ही खोटारडी थाप मारते इरा. ती म्हणते, अरे मी विचारलं होतं बाबा तिला, पण ती नाही म्हणते. आता मी खूप फोर्स केला होता, आता मी कसं काय तिला असं म्हणणार ना की येच म्हणून. मी विचारलं होतं तिला, तू विचार. आता बयो थोडीच नाही म्हणणार आहे. मग ती बयो पण म्हणते, हो इराने विचारलं होतं मला, पण खरंच नको डॉक्टर. डॉक्टर म्हणतात, अगं असं काय करतेस सरू, तू किती वर्षापासून आमच्याकडे काम करतेस, तू कर ना शॉपिंग, काय हरकत आहे. म्हणजे शुभमकरांना असं वाटतं की हिने एखादा ड्रेस वगैरे घ्यावा, पण बयो म्हणते नाही नको राहू द्यात. तेव्हा शुभमकर म्हणतात, बरं ठीक आहे जशी तुझी इच्छा, पण काय गं इरा रिसॉर्टचं वगैरे सगळं बुकिंग व्यवस्थित झालंय ना. इरा म्हणते, हो बाबा सगळं व्यवस्थित झालंय, यांना ना रविवारी कुठेतरी फिरायला जायचं आहे, त्याचं हे सगळं प्लॅनिंग सुरू आहे. मग आता शुभमकर बयोला सांगतात की अगं सरू माझ्यासाठी चहा आण. आता पुढे त्यांनी दुष्यंत आणि गौतमीचा संवाद दाखवला आहे फोनवर. दुष्यंत गौतमीला सांगतो की विशाल स्कॅनबद्दल विचारत होता. गौतमी म्हणते, मग काय सांगितलंस तू. मग दुष्यंत म्हणतो, मी त्याला बरोबर सांगितलं जे सांगायचं ते. मग गौतमी त्याचं कौतुक करते, तुझ्यापुढे कोणाचं काही चालतं का. पण दुष्यंत म्हणतो, इतकं हलक्यात घेऊ नकोस, ते खूप शातीर आहेत, ते ट्रस्टीजकडे पण जाऊ शकतात, मग कुठेही काहीही होऊ शकतं. मग गौतमी म्हणते, हो पण तू आहेस ना. दुष्यंत म्हणतो, हो पण तू सुद्धा काळजी घे, ते कुठल्याही मार्गाने त्यांना जे करायचं ते साध्य करूच शकतात. मग आता गौतमी शुभमकरांच्या चक्करबद्दल सांगते आणि म्हणते, तू दिलेल्या गोळ्या असर करतायत. मग दुष्यंत म्हणतो, असंच करत राहा आणि त्याला तुझ्या बाजूने सरकवत राहा. आता काहीही करून आपल्याला त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलाइज करायचे, म्हणजे आपण लग्न करायला मोकळे. मग आता गौतमी म्हणते, हो पण त्यासाठी मला त्याच्याशी प्रेमाचं नाटक करावंच लागेल, थोडं सरकावं लागेल ना त्याच्या बाजूने. मग दुष्यंत म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे, हे बघ तुला ना जे करायचं नाही आहे ते करू नकोस हा. लगेच गौतमी म्हणते की का तू जेलस फील होतोयस का. मग लगेच दुष्यंत म्हणतो, तुला काय समजायचं ते समज, पण मला एवढंच म्हणायचं की त्या अनुषंगाने तुला जे करायचं ते कर, पण एक लक्षात ठेव, आता आपलं लग्न होणार म्हणजे होणार आणि मी तुला कोणाशी शेअर करू शकत नाही, कळतंय ना तुला गौतमी मी काय म्हणतोय ते. मग आता गौतमी म्हणते, हो रे बाबा आलंय माझ्या लक्षात. पण आता गौतमीला फारच हसायला येते. आता ती फोन ठेवते दुष्यंतचा आणि मनात विचार करते, याच्याशी आणि लग्न माय फुट. गौतमीचे हे एक्सप्रेशन बघून मला माझ्या लहानपणीची दूरदर्शनवरची ॲड आठवली, शादी और तुमसे कभी नाही. तुम्हाला पण आठवत असेल ना प्रेक्षकांनो, सहज सुचलं म्हणून तुमच्याशी शेअर केलं. तर आता गौतमी म्हणजे खरं तर ती सगळ्यांनाच उद्देशून बोलली आहे, पण मला ते पटलं नाही आहे. ती म्हणते की सगळेच पुरुष असे वेडे असतात का, पण हे मात्र चुकीचं आहे तिचं वाक्य. असो, तर आता सुमनने म्हणजे इथे रिव्ह्यू पूर्ण झाला आहे, पण सुमनने त्या गोळ्या काढल्याच बिचारीने कशाबशा आणि त्या गोळ्या बयोकडे सुपूर्त केल्या. तेव्हा बयो म्हणते, वाटलंच होतं मला हे या थराला जातील, यांनी पुन्हा बाबाला वेडं करायचं ठरवलंय, पण मी पण आता दुर्गेचं रूप घेऊन यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. आता एवढा सगळा खटाटोप करायपेक्षा सरळ त्या शुभमकरांना जाऊन सांगायचं की बाबा मीच बयो आहे, सगळेच प्रश्न सॉल्व्ह होतील ना, हिला त्यांच्यासोबत राहता येईल की मग. असो, मालिका कशी लांबणार ना. पण प्रेक्षकांनो कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज ज्यांनी अजूनही चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.